ओके ठीक आहे मुलांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इन द फॉलोइंग एक्सपान्शन फाइंड द इंडिकेटेड कोएफिशिएंट. तुम्हाला एक एक्सपान्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे इंडिकेटेड टर्म दिलेली आहे हिचा कोएफिशिएंट फाइंड करायचा तुम्हाला. म्हणजे आपल्याला टर्म फाइंड नाही करायची पूर्ण, फक्त त्या टर्मचा एक्स क्यूब येणारी एक टर्म असेल ना, तिच्यामध्ये क्यूब येतो एक्स क्यूब, त्या टर्मचा कोएफिशिएंट म्हणजे तो कोएफिशिएंटचा नंबर जो आहे तो फाइंड करायचा आहे फक्त. मग ठीक आहे, सोल्युशन इथे पण बाळांनो तोच उद्योग करायला लागतो जो मागच्या क्वेश्चन मध्ये केला होता. इथे पहिले जनरल टर्म फाइंड करायला लागणार. काय फाइंड करायला लागणार? जनरल टर्म. मग इथे आपण काय करणार? गिवन काय दिलाय? x² + 3√2 अपॉन x ब्रॅकेट रेस टू 9 याला इक्वेट करायचं. इक्वेट विथ मग याच्यावरनं मला सांगा a ची व्हॅल्यू किती? b ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू नाही. इथे मला वाटतं आर भेटत नाही आपल्याला, कारण कितवी टर्म फाइंड करायची आपल्याला माहित नाही. मग आता आपल्याला शोधावं लागेल की एक्स क्यूब जो येणार आहे तो कितव्या टर्म मध्ये येणार आहे. बरोबर आहे, म्हणजे आर आपल्याला शोधावं लागेल. यासाठी आपल्याला जनरल फॉर्म्युला आहे, जनरल टर्म इज the general term of expansion of काय जनरल टर्म? TR+1 ना, फॉर्म्युला आठवा कालचा. TR+1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? NCR a⁻n−r. बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्हाला आर माहिती का रे? नाही. मग तुम्ही कॉम्बिनेशन सॉल्व्ह करू शकत? मग काय करा, फक्त या 3 व्हॅल्यू पुट करायच्या, आर पुट करायचं नाही. यांची व्हॅल्यू 9 CR, आणि जोपर्यंत आर भेटणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक्स व्हॅल्यू भेटणार नाही. विषय संपलाय. इंटू a x² ब्रॅकेट रेस टू n−r. n म्हणजे किती? -r तसा देतो. इंटू b म्हणजे काय? ब्रॅकेट रेस टू r. म्हणजे जनरल टर्मचा जो काही फॉर्म्युला आहे आपल्याकडे, त्यामध्ये मी काय काय पुट केला? a पुट केला, b पुट केला आणि n पुट केला. r पुट केलाय का? नाही. आता हे कॉम्बिनेशन सॉल्व्ह नाही होत, मग हे राहू दे तसंच. हे सिम्प्लिफाय करा. आता क्लिअर कट आहे. हा एक पॉवर आहे, हा पण पॉवर आहे. पॉवर ऑफ पॉवर, पॉवरचं काय होतं? मल्टिप्लिकेशन. नंतर हा पॉवर इथे न्यूमरेटरला दोघांना मिळणार आणि एक्सला पण जाणार. बरोबर आहे. मग करा सिम्प्लिफाय. देअरफॉर 9CR इंटू एक्स रेस टू काय होईल इथे? 2 × 9 18
मायनस टू आर इंटू अपॉन एक्स रेस टू आर. बरोबर आहे का? ओके. आता बघा हा जो एक्स रेस टू आर आहे हा डिनॉमिनेटरला आहे, हे तर कॉन्स्टंट येणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट पुढे घेतो मी, आणि हा डिनॉमिनेटरला आहे. जर न्यूमरेटरला घेतला तर पॉवर काय होईल, साइन पॉवर साइन मायनस होऊन जाईल, म्हणजे ते काय होईल 9CR इंटू तो 3 रेस टू आर इंटू √2 रेस टू आर. सगळे घेतले का बाजूला? ओके. हा झाला पुढचा शिल्लक आहे तो एक्स रेस टू 18 मायनस 2R इंटू एक्स रेस टू मायनस आर. बरोबर आहे का? इथे बेस सारखा आहे, पॉवरची ऍडिशन साइन प्रमाणे जे असेल ते ऍडिशन करतात, म्हणजे इथे मला टी R+1 साठी फॉर्म्युला मिळणार आहे 9CR 3 रेस टू आर आणि √2 रेस टू आर इंटू एक्स रेस टू 18 मायनस 2R मायनस आर. अडचण बोला बरं. अरे बरोबर आहे. ओके. आता हे सिम्प्लिफाय करा. देअरफॉर इंटू एक्स रेस टू 18 मायनस 3R. ही जनरल टर्म भेटली. आता पुढे काय सिम्प्लिफाय होत नाही. अडचण बोला बरं. अरे अडचण. आता नीट लक्षात घ्या, इथे एक्स ची टर्म एवढीच आहे फक्त, आणि हा कोइफिशियंट आहे, हा कोइफिशियंट आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला कोइफिशियंटच फाइंड करायचा आहे, पण एक्स रेस टू 3. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो एक्सचा पॉवर आहे हा किती आला पाहिजे, 3 आला पाहिजे. कारण की एक्स रेस टू 3 आहे ना आपल्याकडे. बट we have to find the coefficient of x cube. मग x क्यूब आहे ना इथे, मग पॉवर कम्पेअर करा ना. इथे x चा पॉवर किती आला, therefore comparing the power of x चा पॉवर कम्पेअर करा. पॉवर का तुम्हाला x चा पॉवर दिलाय 3 पाहिजे तो, आणि तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पॉवर किती आलाय, हे दोन्ही कसे आले पाहिजे. अरे बरोबर का? x चा पॉवर किती आला पाहिजे मला सांगा बरं. 3 म्हणजे 18 मायनस 3R ची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 3. बरोबर ना? ओके.
मग करा सिम्प्लिफाय आता हा. म्हणजे किती होईल? 3r इज इक्वल टू 18 मायनस 3. ही सबट्रॅक्शन करून घ्या आणि हा आर इकडे मल्टिप्लाय करायला डिवाइड करून टाका. देअरफॉर r इज इक्वल टू 15/3. हे म्हणजे r ची व्हॅल्यू किती झाली रे बाबांनो? म्हणजे ज्यावेळेस आपण r इज इक्वल टू 5 घेणार त्यावेळेस जनरल टर्म म्हणजे x ची टर्म आहे, चेक करा किती ती 5 घ्या r ची व्हॅल्यू. x 18 मायनस 3 इंटू 5 15. 15 मायनस 18 मायनस 15 किती झाला? 3 झाला का x क्यूब. म्हणजे r ची व्हॅल्यू जर 5 असेल तर हा x क्यूब होणार आहे. आणि त्याला कोइफिशियंट कोणता आहे? हा कोइफिशियंट आहे. ओके. देअरफॉर the coefficient of x cube is काय कोइफिशियंट? हा कोइफिशियंट आहे ना, म्हणजे कोणता? 9cr इंटू 3r इंटू √2r. आणि यात r ची व्हॅल्यू किती टाकायची? 5. ओके, करा सिम्प्लिफाय. करा सॉल्व. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय. नीट लक्षात घ्या, खूप सिंपल उद्योग आहे की आपण जसं ABNR वरनं मागच्या त्याच्यामध्ये जनरल टर्म फाईंड करायचो, तिसरी चौथी पाचवी कोणी टर्म फाईंड करायचो. इथे फक्त आपल्याकडे आर नाही, बरोबर आहे. मग जनरल टर्मच्या फॉर्म्युलामध्ये आर टाकायचा नाही फक्त, आणि एक जनरल टर्म इन टर्म्स ऑफ आर फाइंड करून घ्यायची. तुम्हाला एक्सचा जो पॉवर विचारलाय ना, तिथे आलेल्या एक्सच्या टर्मचा पॉवर आणि आपल्याला विचारलेल्या एक्सच्या टर्मचा पॉवर इक्वेट करायचा, आरची व्हॅल्यू फाइंड करायची, आणि तो जो एक्सचा कोइफिशियंट आहे त्यामुळे आर पुट करायचा आणि सिम्प्लिफाय करायचा. आणि मग कॉम्बिनेशन कसं फाइंड करायचं झालेलं आहे. 3⁵ ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 आणि 4 चे 5th पॉवर तुमच्या लक्षात पाहिजे.
ओके, आलं आन्सर? किती आलं हे मल्टिप्लिकेशन? सांगा त्याला. 17. आलंय? स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आता कॉम्बिनेशन सॉल्व्ह करता येत नसेल त्याला काय पर्याय नाहीये. गेली 15 दिवस आपण कॉम्बिनेशन पाहतोय. कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचं आहे. 3⁵ ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे फक्त. ओके, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करून पहा. ती व्हॅल्यू मी दिलेली नाहीये. जर ती असेल लास्ट आन्सर पाहून घ्या मल्टिप्लिकेशन करून. बरोबर तेवढं येतंय का बदलतंय? हेच येतंय. ठीक आहे, तुम्ही फायनल आन्सर मेजॉरिटीवर लिहिलेलं आहे. तुम्ही पाहून घ्या. नीट ऐका बाळांनो, मल्टिप्लिकेशन तुम्हालाच करायचंय का? एक्झामला कोणी सांगायला येणार नाही. ही कसं सॉल्व्ह करता आपलं झालंय ना. ही व्हॅल्यू फाइंड करा, ही फाइंड करा, 4 ने त्याला मल्टिप्लाय करा, √2 बाजूला ठेवा. बाळांनो, एक्झामला तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन करायचे आहेत. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या एक्झाम्पलचा. सेकंड एक्झाम्पल, सेम पॅरलल एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2 स्क्रीनशॉट काढलाय प्रत्येकाने. ओके, ओके, एक सेल्फ सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया कळून जाईल. ओके,
पहिला मुद्दा आहे ब्रॅकेट रेस टू 8. याला a प्लस बी ब्रॅकेट रेस टू n बरोबर घ्या, म्हणजे इथे a ची व्हॅल्यू येईल 2x रेस टू 5, b ची व्हॅल्यू येईल -5 अपॉन x रेस टू 3 आणि n ची व्हॅल्यू येईल 8. एक्सपान्शनचा जनरल फॉर्म्युला आहे, एक्सपान्शन जनरल टर्म आहे आपल्याकडे, त्यामुळे तीनही व्हॅल्यू पुट करायचा, आर फक्त पुट करायचा नाही. 8CR ओके, करा सिम्प्लिफाय. इथे हा जो पॉवर आहे ज्याचा पण आहे आणि याचा पण आहे ना, मग सिम्प्लिफाय करा. 2 रेस टू 8 मायनस आर इंटू x रेस टू 5 रेस टू 8 मायनस आर, म्हणजे x रेस टू 40 मायनस 5r. इथे पॉवर ऑफ पॉवर आहे, पॉवरचं मल्टिप्लिकेशन होईल x मध्ये. 8 इंटू 5 40 मायनस 5 इंटू आर 5r इंटू -5 रेस टू आर अपॉन खाली आला तर x रेस टू आर. आता हा डिनॉमिनेटरला आहे, वरती आला तर पॉवर मध्ये मायनस होऊन जाईल आणि हा इकडे येऊन जाईल, म्हणजेच मला आपल्याला टर्म भेटणार आहे -3r -5r माइनस but we have to find the coefficient of x raised to 8. Therefore, the comparing the power of the x चा पॉवर आपल्याकडे जे इक्वेशन आलंय त्यामध्ये आहे 40 मायनस 8r आणि आपल्याला जी x ची पॉवर पाहिजे ती आहे 8. पाहून घ्या, हा x हा त्याचा पॉवर आणि आपल्याकडे हा x आणि हा त्याचा पॉवर आहे. हा पॉवर इक्वेट केला, मी कम्पेअर केला, बरोबर आहे. ओके, आता हा -8r इकडे गेल्यानंतर प्लस आणि हा इकडचा प्लसचा इकडे मायनस. therefore r इज इक्वल टू काय होईल, ही सबट्रॅक्शन करा, हा डिवाइड ला घ्यायचा. r इज इक्वल टू किती येईल,
बरोबर आहे. मग मला सांगा त्या एक्सचा कोइफिशियंट कोणता आहे? हा एक्सचा कोइफिशियंट आहे. बरोबर आहे. मग जर द कोइफिशियंट ऑफ इज काय आहे तो 8CR आणि आरची व्हॅल्यू टाकतो त्याच्यामध्ये आरची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे 8C4 मायनस प्लस होऊन जाईल ना, पॉवर इव्हन आहे. फक्त हे सॉल्व्ह करायचंय फक्त. करा मल्टिप्लिकेशन. तसा पण तुमचा कॅल्क्युलेशन स्पीड खूप स्लो झालेला आहे. याशिवाय तो इम्प्रूव्ह नाही होणार. बरोबर आहे केवढं क्लिअर कट आहे बा. 2-2 चे ग्रुप करा ना. मला ठीक आहे. याचा आन्सर 70 येते. 7 × 2 × 5 70. इथे काय होतोय 2⁻², असा 4 आहे ना. 2 4 झाले का? 2 4 4 25 4 × 25 100 × 100 100 स्क्वेअर 140 जावं लागतील. बरोबर आहे. म्हणजे काय होणार 1000 70 एवढा. म्हणजे मी 16 × 625 नाही केला. मी 16चं बायफर्गेशन केलं 4 × 4 आणि 625 म्हणजे 25 × 25 4 × 25 100 4 × 25 100 100 × 100 1000 आणि इंटू 70 गेला बघ. ओके नेक्स्ट एग्जाम्पल नंबर 3. स्क्रीनशॉट का बाळांनो ऑनलाईन वाले. ठीक आहे. नेक्स्ट एग्जाम्पल नंबर 3.
सोपं एक्झाम्पल एक करा बरं सॉल्व. कारण त्याचा नंबर तर जास्त घोळ नाहीये. सरळ काय होणार आहे? 1चा कितवा पॉवर घ्या तर 1 राहतं. पॉवर स्प्लिट केला फक्त. आता वरती घेताना मायनस होईल ना, सगळे पॉवर मायनस होईल फक्त. म्हणजे इथे ना रे 2R हा वरती आला -18 प्लस R ना, पॉवर वरती साईन चेंज होईल ना, 18चा मायनस होईल आणि -R चा प्लस R होईल. म्हणजे तुम्हाला ही टर्म काय भेटणार आहे? 18CR x⁻³ -18. पण तुम्हाला पॉवर पाहिजे x⁹ चा, कोइफिशियंट x⁹ चा पाहिजे. कंपेअरिंग therefore 9 is equals to 3R -18. हा इकडे घ्या तर डायरेक्ट, किंवा हा -18 इकडे घ्या. मायनसचा प्लस होईल 18, ती ऍडिशन करा, 3 ने डिवाइड करा. म्हणजे किती आन्सर येईल? R is equals to 9. Therefore इथं कोइफिशियंट खूप सिंपल आहे. CR म्हणजे 18C9 नंबर नाही दुसरा कोणता. बस फक्त एवढी व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, आता यातले पण हा क्वेश्चन झाला.
यातला चौथा आणि पाचवा तुम्हाला होमवर्कला आहे. यातला फोर्थ आणि फिफ्थ तुम्हाला होमवर्कला आहे. उद्या आपण नेक्स्ट क्वेश्चन, उद्या म्हणजे सॉरी आज संध्याकाळच्या लेक्चरला, उद्या नाही आज संध्याकाळी मॅथ फिजिक्सचं लेक्चर झाल्यानंतर मॅथचं लेक्चर होईल. त्या लेक्चरला आपण तिसरा क्वेश्चन काय नाही असंच असेल, फक्त कॉन्स्टंट टर्म फाइंड करायचे असेल तो पाहणार आहे. आज संध्याकाळी फिजिक्सचं लेक्चर झाल्यानंतर मॅथचं लेक्चर होईल अर्धा तास. त्या लेक्चरला आपण कॉन्स्टंट टर्मचे एक्झाम्पल पाहणार आहे. ठीक आहे, ओके बाळांनो. याचा आन्सर फाइंड करा, स्क्रीनशॉट घ्या. राहिलेला आन्सर फाइंड करा, मल्टिप्लिकेशन करायचे फक्त. आणि चौथा आणि पाचवा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. याचं मल्टिप्लिकेशन थोडंसं मोठं होतंय. कारण 9 फॅक्टोरियल कॅन्सल करून 18 ते 10 या नंबरला परत 9 ते 1 या नंबरने डिवाइड करत बसायचंय तुम्हाला प्रत्येकाला, आणि उरलेल्याचं मल्टिप्लिकेशन द्यायचं. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके.